तुम्हाला देखील पीसीओडी आहे, तर पीसीओडी कमी करण्यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याशिवाय पर्याय नाही. हो. आणि हे वजन का कमी करायचं याच्याबद्दल आपण अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत, की जर पीसीओडी कमी करायचं असेल तर वजन कमी करणं का महत्वाचं आहे आणि ते कसं करायचं. चला तर समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले पीसीओडी मुळे नेमकं काय होतं, की पीसीओडी मध्ये जर तुम्हाला पीसीओडी असेल तर देर आर व्हेरी हाय चान्सेस, 70-80% चान्सेस आहे की तुमच्या शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स असेल. आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय? इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बोललोय, पण याच्यामध्ये थोडं 30-40 सेकंद सांगतो की इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आपल्या शरीरात जिथे साखर पोहोचायची आहे तिथे साखर पोहोचत नाही. आपल्या सेल्समध्ये इन्सुलिन हे चावीप्रमाणे काम करते. सेल्सचं लॉक उघडतं आणि तिथे साखर पोहोचते. पण इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये ही चावी खूप प्रमाणात पोहोचत असते, पण ती काहीतरी प्रमाणात लॉक उघडत नाही, काहीतरी कारणाने लॉक उघडत नाही. त्याच्यामुळे साखर जिथे आवश्यक आहे तिथे पोहोचत नाही. तर हे असतं इन्सुलिन रेजिस्टन्स. आता पीसीओडी मध्ये काय असतं की इन्सुलिन रेजिस्टन्स खूप जास्त प्रमाणात असते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे साखर ही आपल्या शरीरात सतत फिरत राहते. जसं मी डायबिटीसच्या व्हिडिओमध्ये, इन्सुलिन रेजिस्टन्सच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की साखर सतत आपल्या शरीरात रक्तामध्ये फिरत असल्यामुळे ही कुठेतरी जाऊन मग साचते. एक तर ती आपल्या आपल्या ॲब्डोमन फॅट्स जवळ किंवा आपल्या थाईज, आपल्या आर्म्स वगैरे कुठेतरी जाऊन हे फॅट्स, आपले जे साखर आहे ती साचते आणि तिथे फॅट्स मध्ये त्याचे रूपांतर होतं. तर पीसीओडी मुळे काय होतं, इन्सुलिन रेजिस्टन्स होतं. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे शरीरातले फॅट्स वाढतात. ते इन्सुलिन रेजिस्टन्समुळे अजून एक गडबड होतं. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आपल्या शरीरातले म्हणजे महिलांच्या शरीरातले मेल्स हॉर्मोन्स हे वाढायला लागतात, अँड्रोजन्स वाढायला लागतात, म्हणून टेस्टोस्टेरॉन वाढतात आणि टेस्टोस्टेरॉन वाढल्यामुळे मग काय होतं, आपल्याला प्युबर्टी हेअर्स होतात किंवा फेशियल हेअरची जास्ती ग्रोथ होते. तर हे काम होतं कारण इन्सुलिन रेजिस्टन्स असतं म्हणून. इन्सुलिन रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला टेस्टोस्टेरॉन वाढतं आणि अजून आपली पीसीओडी वाढते. तर इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायसाठी वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे. आणि जसं आपण वजन कमी करायला लागतो, जो आपण 10 ते 15% वजन कमी केलं तर आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स हे 50 ते 60% प्रमाणात कमी होतं आणि म्हणूनच पीसीओडी देखील कमी होतं. तर जर आपल्याला पीसीओडी कमी करायचं असेल तर वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे आणि ते वजन कसं कमी करायचं, विशिष्ट प्रकारच्या योगाभ्यासाने, विशिष्ट प्रकारच्या शुद्धिक्रियेने, जेणेकरून आपलं जे वजन आहे, जे आपलं टेस्टोस्टेरॉन जे रिलीज होते किंवा आपले जे इन्सुलिन रेजिस्टन्स जे वाढलेलं आहे ते कमी करायसाठी तो योगाभ्यास आपल्याला मदत करतो. माझ्या कम्युनिटीमध्ये अशा असंख्य महिलांनी त्यांचं वजन डायरेक्ट कमी केलं नाहीये, कारण जरी ते वजन कमी झालं तरी ते परत वाढणार आहे, कारण इकडे त्यांचे इन्सुलिन रेजिस्टन्स झाले. तर पहिले त्यांचे इन्सुलिन रेजिस्टन्स नीट करून त्यांचे जे अँड्रोजन्स रिलीज होतात, मेल हार्मोन्स जे एस्ट्रेक्स वाढतात ते कमी करून त्यांनी वजन कमी करून सस्टेनेबल वजन कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. शेअर करा हा व्हिडिओ ज्यांना सतत ते पीसीओडी सोबत त्रासलेले आहेत आणि त्यांना पिरियड्स रेग्युलर येत नाहीये, तर त्यांना सांगा की त्यांना वजन कमी करायशिवाय पर्याय नाहीये. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. या चॅनलमध्ये मी अशाच असंख्य महिलांच्या रिलेटेड दैनंदिन जीवनात जे त्यांच्या जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याने वजन कसं वाढतं हे अगदी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. धन्यवाद.